शेगाव तालुक्यातील बोंडगाव असेल, कठोरा असेल यासह अनेक गावातील नागरिकांचे केस गळतायत। त्यामुळं टक्कल पडलेलं आहे आणि यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, नेमकं काय कारण आहे आपण त्यांना विचारूया। दादा, गेल्या काही दिवसापासून तुमच्या गावातील नव्हे तर परिसरातील अनेक गावातील नागरिकांचे केस जात आहेत, टक्कल पडतात, काय नेमकं काय होतं प्रकरण? सर, गेल्या 3-4 दिवसापासून जनरल सगळ्या 20-25 लोकांच्या आजपर्यंत केस गळती झालेले, पण अजून अचूक कारण काही कोणाला समजलं नाही। PVCचे लोक येऊन गेले, सरकारी अधिकारी लोक येऊन गेले, त्यांनी तपासणी केली वगैरे, अजून पण काही ठोस असा उपचार झालेला नाही। नक्कीच प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोक या ठिकाणी येऊन गेले, मात्र कारण अद्याप कळलं नाही। ज्यांचं टक्कल पडलंय आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांग, कधीपासून तुम्हाला टक्कल पडलंय? 3-4 दिवस झाले। काय कारण काही कळालं का तुम्हाला? नाही, केस गळत होते म्हणून मी टकलं केलं। अच्छा, बरं, आता तुमच्या डोक्याचेच गेले पण दाढीचे पण केस जात आहे म्हणजे? हा, जाते, ती जाते। काही तुम्ही शॅम्पू वगैरे लावली होती का काही? नाही, शॅम्पूचं तर काही नाही, शॅम्पू लावतच आहे, शॅम्पूमुळे नाही होते। काही पाणी वगैरे पिता, खारपान पट्टा आहे तुमचं असं काही? हो, खाऱ्या पाण्यानं वापरायला सर्व खारं पाणीच आहे, प्यायला गोड पाणी। बरं, मग आतापर्यंत कधी प्रकार हा झाला नाही? नाही। अच्छा, छोट्या तुझे पण केस जातात, कधीपासून जातात तुझे? 3-4 दिवस झाले। दाखव, इथं काढून येतं, दाखव। अच्छा, हे नक्कीच हे अशा प्रकारचे जे डोक्याचे केस आहेत तिथल्या नागरिकांचे असेल, महिलांचे असेल, लहान मुलांचे असेल, हे संपूर्ण केस आहेत। केस असे उपडल्यानंतर त्याचा गुच्छ हातामध्ये येतो, त्यामुळं नागरिकांमध्ये नेमकं भीतीचं वातावरण आहे आणि नेमकं हे केस कशामुळे गळतायत हा सुद्धा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे। त्यामुळं इथल्या जो आरोग्य प्रशासन आहे त्यांनी हा जो आजार असेल किंवा कुठल्या प्रकारचा व्हायरस असेल याचा छडा लावावा आणि ग्रामस्थांना या भीतीपासून दूर करावं अशी मागणी इथल्या ग्रामस्थांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।